श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपण जर अद्यापी आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. श्रोते हो, सत्य घटनेवर आधारित कादंबरी घात हिचं सादरीकरण मी आता आपल्याला करत आहे. त्याचा पुढील भाग. साहेब विचार करत होते तेवढ्यात चव्हाण रिक्षा घेऊन आला. म्हणाला, सर, रिक्षाच्या पुढच्या काचेवर हनुमानाचं चित्र आहे. मोटकर साहेब विचारातून बाहेर आले. रिक्षाची तपासणी करत त्यांनी विचारलं, रिक्षा चालू आहे काय? हो सर, रिक्षा चालू आहे, चव्हाण म्हणाला. किरकोळ दुरुस्ती करायची होती, ती मेकॅनिकने करून दिली. जाधव रिक्षावाल्याकडे कसून चौकशी करत होते. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली होती, पण चक्कीवाल्या भैयाचा शोध घेणं खूप आवश्यक होतं. जाधवनं त्याला विचारलं, सुनील भैया किधर मिलेगा? साहब चलो मैं दिखाता हूँ, रिक्शा ड्राइवर म्हणाला. वो भैया भिवंडी में एक पॉवर लूम में काम करता है. सर, चक्कीवाल्या भैयाचा पत्ता मिळालाय, जाधव साहेबांना म्हणाला. त्याला ताब्यात घेऊया. आता चव्हाण कार चालवायला बसला. बाजूला साहेब बसले, मागे एक आरोपी जाधव आणि एक शिपाई बसले. रिक्षा हा ड्रायव्हर रस्ता दाखवत होता. गाडी भिवंडीमधल्या या छोट्या छोट्या रस्त्यांवरून धावत होती. आता एकच लक्ष होतं, सुनील भैया, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार. या गुन्ह्यातल्या मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक भिवंडीच्या गल्लीबोळातून पुढे जात होतं. रिक्षा ड्रायव्हरनं एका ठिकाणी कार थांबवायला सांगितली. साहेबांनी रिक्षा ड्रायव्हर राम खिलावनकडून पॉवरलूमची सर्व माहिती घेतली. किती कामगार आहेत, मागून आत जायला दरवाजा आहे का, वगैरे वगैरे. चव्हाण, तू आणि पवार दोघं थांबा गाडीत, साहेब म्हणाले. मी आणि जाधव जाऊन येतो. साहेब पुढे आणि मागे जाधव त्या पॉवरलूममध्ये गेले. पॉवरलूमच्या आवाजानं एकमेकांना बोलण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. पॉवरलूममध्ये एका बाजूला केबिन होती. त्यामध्ये एक जण खुर्चीवर बसून काहीतरी लिहित होता. लूमवर 10-12 कामगार काम करत होते. साहेबांनी दरवाजावर टकटक करून अंदर आ सकता हूं क्या असं विचारलं. खुर्चीवर बसलेल्या इस्मानं मान वर करून साहेबांकडे बघत म्हणाले, आइये जी, आप कौन? साहेबांनी खिशातून ओळखपत्र काढून दाखवत म्हणाले, मैं इंस्पेक्टर मोटकर. तुम्हारे यहाँ सुनील यादव नाम का आदमी काम करता है? जी साहब, काम करता है, करीबन 1 महीने से. वो कहाँ है इस वक्त? साहब बुलाता हूँ, असं म्हणून तो खुर्चीवरून उठला. साहेबही उठले. मैं आता हूँ, हमारे साथ कुछ गडबड मत करना, नहीं तो तकलीफ होगी. नहीं साहब, चलो मेरे साथ, तो म्हणाला. एका साजाजवळ घेऊन एका इस्माकडे बोट दाखवून म्हणाला, वही आहे सुनील यादव. त्या माणसानं डोक्याला सफेद रंगाचा रुमाल बांधला होता. बहुतेक पॉवरलूममध्ये काम करणारे कामगार नाकातोंडात कापसाचे बारीक कण जाऊ नये म्हणून तोंडाला रुमाल बांधतात. मोटकर साहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, चलो सुनील यादव, मुंह से कपडा निकालो. भैया मनातून समजून चुकला. आपल्या पापाचा घडा आता भरलाय. त्यानं रुमाल सोडण्याच्या बहाण्यानं हात वर करून तसाच साचेच्या दुसऱ्या बाजूनं पळू लागला. सावध असलेल्या मोटकर साहेबांनी एकच जेब घेऊन त्याला जमिनीवर आडवा केला. यू लल्लू, ये पुलिस का हात आहे, समजे क्या? असं म्हणून एक जोरदार ठोसा लावला. पाठीमागून जाधवनं पुढे येऊन त्याच्या कॉलरला धरून उभं केलं. पॉवरलूम मधील हा प्रकार बघून बाकीचे कामगार कुजबुज करत बसले होते. जाधवनं भैयाला पकडून केबिनमध्ये आणलं. केबिनमध्ये जो माणूस होता तो मॅनेजर होता. त्याला साहेबांनी नाव विचारलं. मेरा नाम यूसुफ शेख है, मॅनेजर म्हणाला. क्या किया इसने, हमको भी जरा पता चलने दो. अभी मैं नहीं, ये उल्लू का पठ्ठा बताएगा, साहेब त्याला म्हणाले. असं म्हणत भैयाच्या कानाखाली एक जोरदार आवाज काढला. बोल सुनील, बता दे तुमने क्या क्या किया है. साहब सब बताता हूँ, तो मॅनेजरकडे बघत बोलू लागला. यूसुफ भाई, मेरे हाथ से किसी का खून होगा है. साहेबांनी पाठीमागून एक गुद्दा त्याच्या पाठीत हाणला. म्हणाले, हरामी, क्यों मारा उस बेचारी को, क्या बिगड़ा था तुम्हारा? साहब मारो मत, मैं सब कुछ बताता हूँ. साहेब चिडले होते. अभी तू क्या, तेरा बाप भी बोलेगा, समजा क्या? असं म्हणून अजून 2 थोबाडे ठेवून दिल्या. भैया खाली वाकून साहेबांचे पाय पकडत म्हणाला, साहब गलती हो गई, जो सजा देनी है वो दे दो. साहेबांनी पॉवरलूमच्या मॅनेजरचं पूर्ण नाव पत्ता लिहून घेतला. सुनील यादव याला अटक केली. मॅनेजरला दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज दिली. मग ते सुनील यादवला घेऊन कारमधून पवन्याकडे आले. जाताना त्यांनी इम्रानला गुन्ह्यात वापरलेली रिक्षा घेऊन चालायला सांगितलं. सर्वांच्या चेहऱ्यावर गुन्हा उघडकीस आणल्याचं समाधान दिसत होतं.
पण हृदयात मात्र शेवंताचा जीव गमावल्याबद्दल कालवाकालव चालली होती. एक कामगिरी यशस्वी झाली होती. आता प्रश्न होता तो शेवंताचा. कुठे मारली शेवंताला आणि कुठे टाकून दिली? अनेक प्रश्न त्यांच्या मनात उठत होते. ते पोलीस ठाण्यात पोचले त्यावेळी संध्याकाळचे 4 वाजले होते. आज कोणाला जेवणाचं भान राहिलं नव्हतं. सकाळी आरोपींची माहिती मिळाल्यापासून शोधण्याची आणि त्याला पकडण्याची घाई झाली होती. आता आरोपींना पकडल्यानंतर शेवंताचा घात झाल्याचा आघात मनावर झाल्यामुळे कोणाला जेवणाची आठवण राहिली नव्हती. शेवटी पोलीस हा देखील माणूसच आहे की हो. त्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात. अनेक वेगवेगळे प्रसंग अनुभवायला मिळतात. काही प्रसंग आनंद देणारे तर काही स्मृतीपटलावरून कधी न पुसले जाणारे असतात. साहेब आणि स्टाफनं 2 आरोपींना पकडून आणल्यामुळे पोलीस ठाण्यात खुशीचं वातावरण तयार झालं होतं. प्रत्येकजण केबिनमध्ये येऊन साहेबांचं आणि पथकातील अंमलदारांचं अभिनंदन करत होते. साहेबांनी जाधवला सांगितलं, दोन्ही आरोपींना वेगवेगळं ठेवा. त्यांना एकमेकांशी बोलू देऊ नका. त्यांनी साळवे जमादारांनाही आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी चांगले गार्ड नेमण्याच्या सूचना दिल्या. चव्हाण आणि जाधव यांचं वैयक्तिकरित्या अभिनंदन केलं. पोलीस खात्यात अनेक लोक स्वतःला कामाला वाहून घेतात. त्यांच्यासाठी काम ही एक प्रकारची नशा असते. अशा लोकांच्या पाठीवर वरिष्ठांनी शाबासकीचा हात ठेवून पाठ थोपटली तर त्यांना आकाश ठेंगणं होत असतं. चव्हाण आणि जाधव यांच्या गेल्या 4 महिने केलेल्या परिश्रमाला फळ आलं होतं. त्या दोघांचं साहेबांनी अभिनंदन केलं. तुम्ही आता काहीतरी खाऊन घ्या, साहेब म्हणाले. मी बंगल्यावर जाऊन लगेच परत येतो, असे म्हणत ते बंगल्याकडे गेले. पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार त्या 2 आरोपींना येऊन पाहून जात होते. काही जण त्यांच्याकडे चौकशी करत होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. गेल्या 2 तासापासून फक्त रिक्षाचालक रामलखन गुप्ताची चौकशी चालू होती. पोलीस खाक्या दाखवताच त्यानं आपलं तोंड उघडलं. मुंबईत आल्यापासून सुनील यादवची ओळख कशी झाली, मग ते एकत्र कसे आले. सुनील यादवनं त्याला शेवंताबद्दल सांगितलं होतं. तो तिच्या मागावर सतत कसा असायचा, वगैरे वगैरे. शेवंता शेवटपर्यंत सुनील भैयाच्या जाळ्यात अडकली नव्हती. त्याच्या मोहाला बळी पडली नव्हती. शेवंत त्याला शिवीगाळ करायची, पण सुनील यादव तिची पाठ काही केल्या सोडत नव्हता. ती सच्च्या दिलाची आणि शीलाची पाईप होते. साहेबांनी मूळ मुद्द्याला हात घालत विचारलं, बोल रामलखन, तुम्हारा प्लान क्या था, कैसे मारा तुमने? रामलखन सांगू लागला, साहब, सुनील ने पिछले 2-3 साल से मेरे पास हफ्ते में 1 बार आया करता था. एक दिन मुझे बोला, रामलखन चल मेरे साथ पहुना में, उधर रविवार का बाजार होता है, तुझे एक चीज दिखाता हूँ. साहब, बाजार के दिन हम दोनों पहुना में आए. सुनील यादव बाजार में घूमते घूमते एक जगह रुका. उसने मुझे शेवंता की तरफ इशारा किया और बोला, रामलखन ये देख, ये मेरे दिल का टुकड़ा, मगर साली मानती नहीं है. कब से उसके पीछे पड़ा हूँ, उससे प्यार करता हूँ. साहब, मैंने उसे समझाया, छोड़ दे यार, शादीशुदा औरत है, क्यों उसका संसार उजाड़ रहा है. लेकिन वो मेरी एक बात न सुन रहा था. कहता था तू गधा है, तुझे नहीं समझेगा प्यार क्या होता है. मैं किसी भी हालत में उसे पाकर रहूंगा, तू देख तो सही. रामलखन बोलता बोलता थांबला. त्यानं प्यायला पाणी मागितलं. जाधवनं त्याला पाण्याचा तांब्या दिला. पाणी पिऊन तो पुढे बोलू लागला, साहब, सुनील का ये चक्कर मेरे सामने 2-3 साल से चल रहा था. वह कई बार उसके पीछे बाजार में जाता था. जब शेवंता वापस जा रही होती तो वह उसका पीछा करता था. साहब, 4 महीने पहले एक दिन मेरे पास आकर बोला, रामलखन चल मेरे साथ, मेरा काम हुआ है. शेवंता मान गई है, वह मेरे साथ आने के लिए तैयार है. अपन परसों बाजार के दिन पहुना चलेंगे, तू तेरी रिक्शा लेके आ. और साहब, मैं उधर ही फंस गया. मैंने उसकी बातों पर विश्वास किया. साहब, मेरी गलती हुई, असं म्हणून तो रडू लागला. साहेबांनी त्याला विचारलं, बोल फिर आगे क्या हुआ. साहब, हम रिक्शा से सुबह जल्दी 10 बजे घर से निकले. सुनील के हाथ में एक थैली थी. मैंने पूछा, थैली में क्या है. तो बोला, तू रिक्शा चला, मैं पीछे बुर्का पहन के बैठता हूँ, किसी को शक नहीं होगा. साहब, मैंने उसको पूछा, अगर शेवंता तेरे साथ आने के लिए राजी है तो तू बुर्खा क्यों पहन के बैठेगा. तो उसने बताया, मैं पीछे रिक्शा में बैठूंगा, बुर्खा रहेगा तो मुझे कोई पहचानेगा नहीं, और 2 औरत पीछे बैठी दिखाई दी तो कोई पूछेगा भी नहीं. साहब, हम 10 बजे निकले. उसके बाद नेतिवली पेट्रोल पंप पर रुके, उधर खाना खाया. वहां से निकलने के बाद सुनील यादव ने बुर्का पहन लिया. साहब, दोपहर के 3 बजे सुनील ने मुझे रिक्शा
डोलारे पेट्रोल पंप के बाजू में जाने वाले रोड से लेने के लिए कहा। वहां से हम करीब 2 किलोमीटर आए। आगे लाहौर गांव के बाहर बड़ा जंगल, वहां से जा रहे थे साहब। उसी वक्त शेवंता पैदल सर पर एक टोकरी और हाथ में एक थैली लेकर जा रही थी। सुनील ने मुझे रिक्शा आहिस्ता करने के लिए कहा। बोल आगे क्या? राम लखन पुढे सांगू लागला। साहब, शेवंता के करीब से जाते हुए मैंने रिक्शा स्लो कर दी। उसने मेरी तरफ देखा तो मैंने उसे पूछा, बहन जी आओगी क्या रिक्शा में? हम अंबाड़ी जा रहे हैं। उसने रिक्शा में देखा, उसे लगा एक औरत बैठी है। उसने मराठी में पूछा, किती पैसे घेशील? मैंने कहा, बहन जी दे देना 2 रुपया। वह तुरंत रिक्शा में बैठ गई। मुझे लगा शेवंता को सब कुछ मालूम है और वह तैयार है। दोपहर का टाइम था, सुनसान जंगल, न कोई आदमी न कोई जानवर। सुनील ने मेरे पीठ पर हाथ लगाकर मुझे रिक्शा रोकने के लिए इशारा किया। मैंने रिक्शा रोकी। सुनील मुंह से बुरखा उठाते हुए बोला, शेवंता मी चक्कीवाला भैया आहे। 4-5 साल मी तुझ्यासाठी तडपडतोय, आता माझ्या साथ चल। उसे देखते ही शेवंता डर गई, चिल्लाई और बोली, भैया गुमान मला सोड, आडवा येऊ नको। सुनीलनं तिचं तोंड दाबलं, म्हणाला, शेवंता तुला यावंच लागेल माझ्या संगती। ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती। रामलखन थोड़ा थांबून पुढे सांगू लगला। तभी शेवंता ने जोर से सुनील का हाथ उसके मुंह से हटाकर मेरी तरफ देखकर बोली, अरे हलकट माणसा, रिक्षात बाई माणूस बसलेले बघून मी रिक्षात बसले। मला काय माहीत या बुरख्याखाली राक्षस दडून बसलाय ते। माझा घात करून तू मला रिक्षात बसवलं, आता ध्यानात ठेव। मी लेकुरवाळी संसारी बाई है, छोड़ मला। साहब, उसके बाद फिर सुनील ने उसको पकड़कर उसके मुंह पर एक हाथ पकड़कर दूसरा हाथ उसके गर्दन के पीछे से आगे लेके उसे दबाया। उसने फिर से पूरा जोर लगाते हुए सुनील का हाथ अपने मुंह से हटाया और गुस्से से चिल्लाई, भैया मला सोड, माझ्या 2 पोरी घरी वाट बघताय। मी माझ्या नवऱ्याला आणि शेठला सांगून तुला ठोकून काढीन, नाही तर माझ्या नादाला लागू नको। उसे जोर से चिल्लाती देख सुनील ने उसका गला जोर से दबाया। वह तड़प रही थी मगर उसे छोड़ा नहीं। कुछ ही पल में उसका जोश खत्म हुआ। सुनील ने उसे छोड़ा और देखा शेवंता दम तोड़ चुकी है। साहब, उसकी आंखें खुली थी। यह सब देखकर मैं बहुत डर गया। कुछ ही पलों में यह हो गया। मेरी कुछ समझ में नहीं आ रहा था। मैंने सुनील के मुंह पर एक थप्पड़ दे दिया और पूछा, शेवंता राजी है? ऐसा झूठ बोलकर तुम इस मामले में मुझे फंसाया। आगे बोल, उसकी बॉडी का क्या किया? रामलखन पुढे सांगण्यास सुरुवात केली। साहब, वहाँ रोड से आगे एक नाला है, वहां से हमने रिक्शा नीचे उतार दी। वहां किसी ने मिट्टी निकाल के एक खड्डा बनाया था। सुनील ने शेवंत की साड़ी के पल्लू से फिर से उसका गला दबोचा और उसे गड्ढे में डाल दिया। फिर गड्ढे के बाजू से मिट्टी पड़ी थी, ऊपर डाल के गड्ढा ढक दिया। रिक्शा लेके वहां से निकल पड़े। शेवंत की थैली और टोकरी रिक्शा में थी। उसी समय रास्ते से एक ट्रक आ रहा था, मगर हम वहां से तुरंत निकल पड़े। साहब, मैंने सुनील को पूछा, टोकरी क्यों ले ली? उसने मुझे डांटते हुए कहा, अपना काम कर, चल सीधा रिक्शा चला। वहां से हम भिवंडी आए। साहब, पिछले 4 महीने से मेरी नींद खराब हो गई है। तब से हम दोनों एक ही घर में रहते हैं। रामलखनला सांगितलेली हकीकत ऐकून साहेबांची झोप उडाली होती। एकतर्फी प्रेमातून अकारण एक संसार उद्ध्वस्त झाला होता। एका कुटुंबाची वाताहत झाली होती। 2 चिमुरड्यांना आपल्या आईला मुकावं लागलं होतं। काशीनाथचा साधा बोळा चेहरा साहेबांच्या डोळ्यासमोर आला। माझ्या शेवंताला शोधून काढावं सरकार, अशी विनंती करणारा त्याचा टाहो त्यांच्या कानावर आदळू लागला। साहेबांनी त्या तंद्रीत उठून एक लाथ रामलखनच्या पाठीत घातली। तो हात जोडून म्हणाला, साहेब मार डालो मुझे। जाधवनं रामलखनला बाजूला घेतलं। साहेबांनी जाधवला सांगितलं, रामलखनला लॉकअपमध्ये ठेव, सुनील यादवला घेऊन ये। रामलखननं सर्व ही हकीकत कथन केली होती। शेवंताच्या केसचा आता उलगाडा झाला होता, पण प्रेत पुरलं त्याबद्दल थोडा संशय वाटत होता। खात्री केल्याशिवाय तपासाला गती मिळणार नव्हती। सुनील यादवला घेऊन जाधव आला। भैयानं साहेबांकडे बघितलं। साहेबांनी त्याच्या कानफाडात ठेवून दिली। तो धडपडत खाली पडला। जाधवनं त्याला धरून उभं केलं। साहेब म्हणाले, भैया तेरे साथी ने पूरी हकीकत बयान की है, एक बार तेरे मुंह से सुननी है। चल शुरू हो जा, शुरू से आखिरी तक कैसे अंजाम दिया इस गुन्हा को। चक्कीवाला भैयानं रामलखननं सांगितलेल्या हकीकतीप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व हकीकत सांगून शेवंताचं प्रेत ज्या ठिकाणी पुरलं होतं त्याबद्दल सर्व माहिती सांगितली।
शेवटी त्यानं हात जोडून साहेबांचे पाय धरले, म्हणाले, हुजूर, मेरी बहुत बड़ी गलती हुई. मैं शेवंता के लिए पागल हो गया था. उसे पाने के चक्कर में मैं ये गलती कर बैठा. साहेबांनी शेवंताच्या सामानाबद्दल विचारलं. त्यानं टोकरी व मुलीचे कपडे घरातल्या माळ्यावर ठेवल्याचं सांगितलं. साहेबांनी जाधवला दोघांचे जबाब नोंदवायला सांगितलं. दोन्ही आरोपींना अटक केली. पाल साहेबांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना फोन करून माहिती दिली. दोघांनी मोटकर साहेब आणि त्यांच्या पथकाचं अभिनंदन केलं. एक जटिल आणि गुंतागुंतीच्या केसचा छडा लावल्याबद्दल कौतुक केलं. रात्री हजेरीवर मोटकर साहेबांनी जाधव आणि चव्हाण हवालदारांचं अभिनंदन केलं. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला होता. साहेब साळवे जमादारांकडे बघत म्हणाले, रात्रीसाठी लॉकअप गार्ड व्यवस्थित लावा. खूप मेहनतीनं आरोपी पकडलेत. जी सर, साळवे जमादार म्हणाले. साहेबांच्या मनावरचा ताण बराच हलका झाला होता. तोंडावर SP साहेबांची भेट आणि पोलीस ठाण्याची तपासणी होती. तपासणीपूर्वी अटक केल्यामुळे चांगला शेरा मिळण्याची शक्यता होती. दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात रिमांडसाठी न्यायचं होतं. मोटकर साहेब सूचना देत होते. अंमलदारांपैकी जाधव रिमांड रिपोर्ट लिहित होते. चव्हाण हवालदार तहसीलदारांना बोलवण्यासाठी पत्र तयार करत होते. शेवंताच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक केल्याची बातमी सर्वदूर पसरली. मोटकर साहेब स्वतः कोर्टात हजर होते. कोर्टात डायसवर अद्यापही जज आले नव्हते. 2:45 वाजले आणि कोर्टाच्या शिपायानं होशियार असा आवाज दिला. जज साहेब डायसवर आले आणि शिरस्तेदाराने रिमांड पुकारला. कोर्ट शिपायाने पवना पोलीस स्टेशन रिमांड अशी आरोळी ठोकून आरोपी सुनील यादव, रामलखन गुप्ता यांची नावं पुकारली. मोटकर साहेबांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात सावधान होऊन जज साहेबांना सॅल्यूट करून ते उभे राहिले. जज साहेबांनी आरोपींची नावं विचारली. त्यांची काही तक्रार आहे का याबाबत विचारलं. दोन्ही आरोपींनी नकारार्थी मान हलवून हात जोडून नमस्कार केला. सरकारी वकिलांनी गुन्ह्याची थोडक्यात माहिती सांगितली. अटक केलेल्या आरोपींचा गुन्ह्यात कसा आणि किती सहभाग आहे ते सांगितलं. मयत शेवंताच्या प्रेताचा तपास आणि तिच्या वस्तू हस्तगत करायच्या आहेत असं सांगितलं आणि पोलीस कस्टडी मागितली. आरोपीच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला. जज साहेबांनी दोन्ही बाजूच्या वकिलांची बाजू ऐकल्यावर मोटकर साहेबांना बोलण्याची परवानगी दिली. मोटकर साहेबांनी आपल्या पहाडी स्पष्ट आणि सौम्य शब्दात बोलायला सुरुवात केली. मोटकर साहेब युक्तिवाद करत असताना जज साहेब अधूनमधून काही मुद्दे नोंद करत होते. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर जज साहेबांनी आरोपीला 10 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलं. तहसीलदार भिवंडी यांना त्वरित पोलिसांसोबत हजर राहून कार्यवाही करण्याबाबत स्वतंत्र आदेश दिले. मोटकर साहेबांनी जज साहेबांना सॅल्यूट केला आणि कोर्ट हॉलमधून बाहेर आले. सरकारी वकील त्यांना म्हणाले, मोटकर साहेब, बेस्ट ऑफ लक अँड वेल डन. मोटकर साहेबांनी त्यांना धन्यवाद म्हणाले आणि बाहेर आले. आरोपींना गाडीत बसून ते तहसीलदार कार्यालयात गेले. तहसीलदार साहेबांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती दिली. कोर्टाचा आदेश आणि स्वतःचं एक विनंती पत्र दिलं. तहसीलदार साहेबांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून लगेच दुसऱ्या दिवशी 10 वाजता पाहुण्याला हजर राहण्याचं सांगितलं. तहसीलदार साहेबांनी हातातील कारकुनाला सकाळी पवना पोलीस स्टेशनला जायचं असल्याचं सांगून पंचनामा तयार करण्यासाठी सूचना दिली. तहसीलदार साहेब म्हणाले, मोटकर साहेब, तुमची आणि आमची अवस्था एकच आहे. तुमच्याकडे पण सरकारी गाडी नाही, आमच्याकडे पण नाही. साहेब, तुम्ही म्हणत असाल तर मी करतो गाडीची व्यवस्था. मोटकर साहेब म्हणाले, अरे नको नको. तहसीलदार म्हणाले, मी करतो व्यवस्था, पण एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 2 पंच बोलवून घ्या, म्हणजे काम लवकर आणि दिवसा उजेडात संपवता येईल. साहेब, मी सर्व तयारी करतो. आपण आलात की लगेच कामाला सुरुवात करूया. असं म्हणून ते बाहेर आले. संध्याकाळचे 6 वाजले होते. साहेब पोलीस ठाण्यात आले. तिथे ठाकूरशेठ, काशीनाथ आणि 5-6 लोक उभे होते. साहेब गाडीतून उतरल्यावर ठाकूरशेठने पुढे येऊन नमस्कार केला. साहेबांच्या लक्षात आलं त्यांना आरोपीला अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ते ठाकूरशेठनं म्हणाले, 2 मिनिटं थांबा, मी बोलवतो. असं म्हणून ते केबिनमध्ये गेले. साळवे जमादार, जाधव व इतर साहेबांची वाट पाहत होते. साळवे जमादारांनी दिवसभराच्या तपासणीच्या दृष्टीनं काय काय केलं याची माहिती दिली. जाधवनं तपासाची कागदपत्र साहेबांना पाहायला टेबलवर ठेवली. साळवे साहेब म्हणाले, तुम्ही आरोपींना प्रथम वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवा, मग ठाकूरशेठना आत पाठवा. साळवे जी सर म्हणून बाहेर गेले. ठाकूरशेठ, काशीनाथ, तानाजी आणि वाचापूरमधील 2-4 लोक केबिनमध्ये येऊन बसले. जाधवला त्यांनी चहा पाठवून द्यायला सांगितलं. काशीनाथनं साहेबांकडे पाहत विचारलं, साहेब, भैयाला पकडला म्हणे तुम्ही? साहेबांना समजे ना आता काय सांगावं ते. ते शेठनं म्हणाले, ठाकूरशेठ, शेवंताच्या केसमध्ये चक्कीवाला भैया आणि त्याचा साथीदार राम खिलावन गुप्ता यांना अटक केली आहे. साहेब, ती बातमी समजली म्हणून तुम्हाला भेटायला आलो.
काय सांगितलं त्यांनी? शेवंताबद्दल काही माहिती दिली का? साहेब त्यांना थांबवत म्हणाले, शेठ, त्यांनी शेवंताला पळवून नेल्याची कबुली दिली आहे. तेवढा चहा आला. साहेब एक कप शेठच्या हातात चहाचा कप देत म्हणाले, घ्या शेठ, चहा घ्या. काशीनाथ घे, चहा घे. ठाकूर शेठनं चहाचा कप हातात घेत म्हणाले, साहेब चहा घेतो, पण तुम्ही शेवंताबद्दल सांगितलं नाही. साहेब खुर्चीतून उठले, एक कप स्वतःच्या हातात घेत म्हणाले, काशीनाथ व तानाजीला तिथेच त्यांनी बसायला सांगितलं आणि ठाकूर शेठ सोबत बोलत केबिनच्या बाहेर आले. ठाकूर शेठ साहेबांबरोबर बाहेर आले. त्यांना कळत नव्हतं हे काय प्रकार आहे तो. साहेब शेठनं म्हणाले, शेठ, आम्ही आरोपी पकडलेत, पण चक्कीवाल्या भैयानं शेवंताचा घात केलाय. घात? हा शब्द शेठच्या डोक्यावर घण पडल्यासारखा झाला. शेठच्या हातातून चहाचा कप खाली पडला. साहेब, म्हणजे काय केलंय त्यांनी? शेठ, थोडं शांत व्हा. आता शेठच्या सहनशीलतेचा अंत झाला. साहेब, कसा राहू शांत? त्या पोराला, काशाबाला तर काय सांगू? त्या 2 पोरींना काय सांगू? साहेबांना ही प्रतिक्रिया अपेक्षित होती. ते दुःख त्यांच्या पचनी पडायला अवघड जाणार होतं. ते म्हणाले, शेठ, मी तुम्हाला मुद्दामून बाहेर घेऊन आलोय. काशीनाथला कसं सांगायचं या विचारात मी आहे. साहेब विचार करत होते. खरं तर पोलिसांनी इतकं भावनिक होऊन चालत नाही. पोलिसांना कायद्याप्रमाणे काम करावं लागतं. पण शेवटी ते माणसंच असतात. आता या गुन्ह्याचंच बघा. मोठ्या महत् प्रयासानं दोन्ही आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस केला, पण शेवंताच्या बाबतीत सर्वांची निराशा झाली होती. ठाकूरशेठच्या हातातील कप खाली पडून तुकडे होऊन खाली इतस्ता पडले होते. त्या तुकड्यातील एक तुकडा उचलून घेत शेठ साहेबांकडे बघत म्हणाले, साहेब, काय तुम्हाला सांगू, माझ्या काशीनाथचं नशीब किती फुटकं निघालंय ते. शेठ, काशीनाथला गोष्ट समजावून सांगितली पाहिजे. आरोपीनं शेवंताला कुठं मारून टाकलंय आणि पुरलंय ते शोधायचंय. उद्या सकाळी तहसीलदार येणार आहेत. बोलता बोलता साहेब थांबले. काशीनाथ त्यांच्या मागे एखाद्या पुतळ्यासारखा मख्ख उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरील रेष सुद्धा हलत नव्हती. साहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी गेले, परंतु त्याच्या आधीच तो जमिनीवर कोसळला. साहेबांनी आवाज दिला, अरे कोण आहे इकडे? बाहेर या. 2 शिपाई बाहेर आले धावत. त्यांनी काशीनाथला उचलून बाकड्यावर झोपवलं. साहेबांनी त्याच्या तोंडावर थोडं पाणी मारलं आणि तो शुद्धीवरती आला. साहेब त्याला उठवत म्हणाले, काशीनाथ, काशीनाथ. 2 वेळा आवाज देऊनही काशीनाथ शून्यातच बघत होता. तो काही बोलत नव्हता. ठाकूर शेठ त्याला म्हणाले, काशीनाथ, चल उठ, गावाकडे जायचंय. तो कटपुतळीसारखा उठून बाहेर जाऊ लागला. तानाजीनं त्याला एका हातानं धरलं. साहेबांनी ठाकूर शेठनं हात बोलून समजावलं. म्हणाले, शेठ, जे घडू नये ते घडलंय. आता तुम्हीच काशीनाथला आधार दिला पाहिजे. तुम्ही गावाकडे जा. सकाळी 10 वाजता काशीनाथला घेऊन या. ठाकूर शेठ, तुम्हाला माहितीच आहे, पोलीस खातं कायद्याचं काम करत असतं. आम्हाला तर कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील. या तुम्ही इथं, असं म्हणून साहेबांनी हात वर करून निरोप दिला. गावातील 4-5 माणसं, शेठ, तानाजी, काशीनाथ पोलीस ठाण्यातून निघून गेले. घराजवळ 5-50 लोक जमा झाले होते. हरिभाऊ ओसरीवर अश्रू ढाळत बसले होते. घरात बायकांचा गोंधळ सुरू होता. काशीनाथच्या दोन्ही मुली मालकीणबाईजवळ बसल्या होत्या. काशीनाथ पोलीस ठाण्यातून निघाल्यापासून एक शब्द बोलला नव्हता. तो गाडीतून खाली उतरला. समोर हरिभाऊ आणि 2 मुलींना बघून त्याने एकदम शेवंता म्हणून हंबरडा फोडला. सर्व गावावर शोककळा पसरली होती. काशीनाथच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. एका फुलाफळांनी भरलेल्या झाडावर आकाशातून विजेचा लोळ पडावा आणि क्षणार्धात तो वृक्ष जळून खाक व्हावा, तसं काशीनाथचं सुखी कुटुंब दुःखांच्या ज्वाळांनी जळून गेलं होतं. दिवस मावळतीला आला होता. अंधार पडत चालला होता. सकाळपासून घरातलं वातावरण दुःखानं भरलं होतं. कोणी अन्नाचा कण खाल्ला नव्हता. गावातील समाजातील लोक जमा होऊन सर्वांचं सांत्वन करत होते. आजूबाजूच्या लोकांनी चहा पाणी, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ठाकूर शेठ पंचक्रोशीत समजदार, धीराचा, कडक स्वभावाचा माणूस म्हणून प्रसिद्ध, पण तेही आज पूर्णपणे खचून गेली होती. कायद्यानं हात बांधून ठेवले होते. ते एक जबाबदार, समंजस, कायद्याचा आदर करणारे, खात्याला मान सन्मान देणारे असे सुजाण नागरिक होते. पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. पोलीस जे काही करतील त्यावर त्यांचा विश्वास होता. गावातल्याच विश्वासातल्या माणसानं केसानं गळा कापला होता. शेवंताचा जो घात चक्कीवाल्या भैयानं केला, त्यामुळे ठाकूर शेठ आणि काशीनाथ यांच्यावर मोठा आघात झाल्यानं ते कुटुंब पुरतं रक्तबंबाळ झालं होतं.
सकाळी 9 वाजल्यापासून साहेबांनी पोलीस ठाण्यात हजर राहून तपासाची पूर्ण तयारी केली. तहसीलदार साहेब आले की ते शोध मोहिमेवर निघणार होते. जाधवला साहेबांनी बोलून घेतलं. पंच आलेत की नाही याची खात्री केली. दोन्ही पंच पवना गावातले राहणारे असल्याने दोघेही वेळेवर हजर झाले. तेवढ्यात तहसीलदार साहेब आले. ते त्यांना म्हणाले, साहेब आपली तयारी झाली असेल तर निघूया. सर्व तयारी झाली आहे. एक वेळ आरोपीला आपल्या आणि पंचासमक्ष विचारणं गरजेचं आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुनील रखनप्रसाद यादव उर्फ चक्कीवाला भैया यास तहसीलदारांच्या समोर उभं करण्यात आलं. 2 पंचांना बोलवून त्यांच्या समोर विचारपूस केली. मुख्य आरोपी सुनील यादव यांना पुन्हा गुन्हा कसा केला, कोणत्या ठिकाणी शेवंताला पुरलं ते ठिकाण दाखवतो असं सांगितलं. तहसीलदार साहेब आणि त्यांच्या कारकुनानं जाधव हवालदार यांनी कागदावर सर्व लिहून घेतलं. पंचांच्या आणि आरोपींची सही घेतली. तहसीलदारांनी सही केली. त्याचवेळी ठाकूरशेठ, हरिभाऊ आणि काशीनाथ पोलीस ठाण्यात हजर झाले. साहेबांनी त्यांना बोलावून सांगितलं, आता त्या ठिकाणावर जायचंय. तुम्ही चला आमच्याबरोबर. प्रेत सापडल्यावर अंगावरील वस्तू, कपडे यावरून प्रेताची ओळख पटवण्यासाठी त्यांची मदत लागणार होती. पोलीस पार्टी आरोपींना घेऊन निघाली. चक्कीवाला भैया, ठाकूरशेठ आणि काशीनाथकडे तिरक्या नजरेने पाहून मान खाली घालून चालवू लागला. ठाकूरशेठ दात ओठ खात रागानं पाहत होते. त्यावेळी गलित गात्र झालेला काशीनाथ मात्र अनपेक्षितपणे सुनील भैयाच्या अंगावर थुकला. त्यानं आपल्या रागाला अशा प्रकारे मोकळी वाट करून दिली. तिथं उभे असलेल्या पोलिसांनी लगेच काशीनाथला हाताला धरून बाजूला केलं. चव्हाण हवालदारांना ठाकूरशेठला सांगून त्यांची जीप बरोबर घ्यायला लावली. एका पोलीस गाडीत आरोपी पोलीस गार्ड, स्वतः मोटकर साहेब, तहसीलदार साहेब आणि पंच बसले. तहसीलदार साहेबांची गाडी, त्यामागोमाग ठाकूरशेठची गाडी असा पाऊसपाटा पवना गावातून निघून डोलारे पंपाकडून लाहुणगाव, निमगावच्या मार्गे जंगलात एका नाल्याजवळ आला. मोटकर साहेब चक्कीवाल्या भैयाला म्हणाले, चल जागा दाखव. साहेब इथेच आहे असं म्हणत तो खाली उतरला. त्याचे पाठोपाठ त्याला धरलेले पोलीस उतरले. नाल्याच्या आजूबाजूला चौफेर नजर फिरवत तो नाल्याच्या बाजूनं खाली चालत जाऊ लागला. त्याच्या मागोमाग सर्व अधिकारी स्टाफ चालला होता. त्यानं हातानं इशारा केला, म्हणाला, साहेब हेच ते ठिकाण. ती जागा मोटकर साहेबांनी आणलेल्या मजुरांना खोदण्यास सांगितली. 4 महिन्याचा कालावधी उलटून गेला होता. पावसाळ्यामध्ये ती जागा अतिशय घट्ट झाली होती. 4 मजूर खोदत होते आणि आतली माती काढून वर टाकत होते. काशीनाथ एका बाजूला डोकं धरून रडत बसला होता. काही वेळानं गमेलीत माती भरत असताना एक सफेद गोल कवटीचा भाग बाहेर आला. मोटकर साहेब त्यांच्याकडील कॅमेरामधून खोदण्यापूर्वीचे आणि खोदतानाचे फोटो घेत होते. कवटीचा भाग दिसल्याबरोबर त्यांनी मजुराला थांबण्यास सांगितले. ते म्हणाले, आता तुम्ही हातानं माती बाजूला घ्या. फावडं लागून एखाद्या शरीराचा भाग तुटण्याची शक्यता असल्यानं त्यांनी मजुराला फावडं बाजूला ठेवायला सांगितलं. त्यांनी माती बाजूला काढली तसा कुजलेला घाणेरडा वास येऊ लागला. हळूहळू माती बाजूला केली तसा हाडांचा सांगाडा स्पष्ट दिसू लागला. अंगावरील साडी फाटून तुकडे झाले होते. बांगड्यांच्या काचा फुटल्या होत्या. त्यांनी मजुरामार्फत सर्व सांगाडा काढून वर ठेवला. तहसीलदार साहेबांच्या सांगण्यावरून त्यांचा कारकून आणि जाधव हवालदार पंचनामा लिहिण्याचं काम करत होते. ते पंचांना मध्ये काहीतरी दाखवून सूचना देत होते. मोटकर साहेब आणि तहसीलदार यांनी बारकाईने निरीक्षण केलं. खड्ड्यामध्ये कुजलेल्या धाग्यातील काळे मणी, सोन्याच्या 4 बारीक वाटे असलेलं मंगळसूत्र आणि 2 कानातील सोन्याच्या बुगड्या मिळाल्या. मोटकर साहेबांनी पोलीस गार्डला सूचना देऊन आरोपीला गाडीत बसवण्यास सांगितलं. ठाकूरशेठ, हरिभाऊ आणि काशीनाथ यांना जवळ बोलवून मंगळसूत्र, कानातल्या बुगड्या आणि फाटलेल्या साडीचे तुकडे दाखवले. काशीनाथ त्या बुगड्या आणि मंगळसूत्र हातात घेऊन मोठ्याने रडू लागला. साहेब हे माझ्या शेवंताचं आहे असं म्हणून त्या वस्तू साहेबाच्या हातात देऊन तो जमिनीवर गुडघे टेकून बसला. तो एकटक त्या प्रेताच्या सांगाड्याकडे बघत रडत बसला होता. बाजूला हरिभाऊ दाय मोकलून रडत होते. साहेबांनी ठाकूरशेठ यांना इशारा करून त्यांना बाजूला घ्यायला सांगितलं. मोटकर साहेबांनी वेगवेगळ्या बाजूनं फोटोग्राफ काढून घेतले. खड्ड्याचे, मिळालेल्या वस्तूंचे, आजूबाजूला दिसणाऱ्या परिस्थितीचे फोटो घेतले. काशीनाथनं शेवंताच्या अंगावरील वस्तू आणि कपडे ओळखले होते. जो मानवी हाडांचा सांगाडा मिळाला होता तो शेवंताचाच असल्याची खात्री पटली होती. पण कायद्यामध्ये या बाबींना जास्त महत्त्व नसतं. तहसीलदार साहेब मोटकर साहेबांनी पंचनामा पूर्ण केल्यानंतर तो हाडाचा सांगाडा एका प्लास्टिक पिशवीत भरून
त्यावर खाकी कागद व्यवस्थित गुंडाळून पॅकबंद केला. सांगाडा आता अॅनाटॉमी डिपार्टमेंटला तपासणी करता ताब्यात घेतला. दुपारचे 2 वाजले होते. तहसीलदार सुस्कारा सोडत म्हणाले, चला मोटकर साहेब, आता माझी ड्युटी संपली, मला परवानगी द्या. मोटकर साहेब म्हणाले, चला साहेब, आधी आपण पोलीस ठाण्याला जाऊ, तेथून तुम्ही जा पुढे. जाधव हवालदारांना काशीनाथ, हरिभाऊ, ठाकूरशेठ यांचे जबाब नोंदवून शेवंताच्या मिळालेल्या वस्तू ओळखून तो हाडाचा सांगाडा शेवंताचा असल्याचं सांगितलं होतं. तहसीलदार साहेब त्यांचं काम संपवून पोलीस ठाण्यातून जाण्यास निघाले. मोटकर साहेबांनी त्यांना हात मिळवून धन्यवाद दिले. मग जाधव, चव्हाण आणि साळवेला तपासाबाबत सूचना दिल्या. सीलबंद केलेल्या हाडाचा सांगाडा तपासणीसाठी पाठवून देण्याची सूचना दिली. ठाकूरशेठ, काशीनाथ आणि हरिभाऊ यांना बोलवून सर्व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. साहेबांना आता थोडी उसंत मिळाली. पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून सण, उत्सव, मोर्चे, VIP बंदोबस्त यामध्ये धावपळ चालू होती. शेवंताची केस उघड झाल्यामुळे SP साहेबांच्या भेटीचा ताण थोडा कमी झाला होता. केसचा तपास लवकर संपवून कोर्टात चार्जशीट पाठवण्याचं महत्त्वपूर्ण काम होतं. सप्टेंबर महिना चालू होता. हस्त नक्षत्रात पाऊस आला म्हणजे मुसळधार, धुवाधार पडायचा. विजेंचा कडकडाट आणि कधी कधी सोसाट्याचा वारा व्हायचा. दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये ठेवून चव्हाण हवालदार आणि रात्रपाळी ठाणे अंमलदार ड्युटीसाठी हजर झाले. लॉकअप गार्डसाठी 2 शिपाई पवार आणि साळुंखे होते. जाधव त्यांच्या टेबलवर रात्रीपर्यंत तपासाची कागदपत्र लिहित बसला होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि एक शिपाई खांद्यावर रायफल अडकून लॉकअप समोर फेऱ्या मारत होता. तेवढ्यात जोराचा वारा आला आणि विजेचा कडकडाट सुरू झाला. पोलीस ठाण्यातील लाईट गेली. लॉकअपमधून तेवढ्यात बचाव बचाव अशी आरोळी ऐकू आली. पाऱ्यावरील शिपायाने हातातील बॅटरीचा झोत लॉकअपमध्ये टाकून बघितलं तर आरोपी भैया घाबरून दरवाजाची सळी धरून साहेब मुझे बचाव बचाव असं ओरडत होता. चव्हाण आणि जाधव पळत लॉकअप जवळ गेले. पाऱ्यावरील शिपाई सुनीलला काय झालं भैया म्हणून विचारत होता. साहब मुझे यहाँ से बाहर निकालो, या औरत मुझे मार डालेगी, सुनील काकुळतेला येऊन विनंती करत होता. ते पाहून चव्हाणने विचारलं, भैया क्या हुआ, कौन सी औरत, कहाँ है औरत? नहीं साहब, मैं होश में हूँ, अभी शवंता यहाँ आई थी, उसने मेरा गला पकड़ा. जाधव हवालदार त्याला म्हणाला, ए भैया तू चुप बैठ, तूने उसको मारा है, अब कहाँ से आएगी वो? भैया पुन्हा हात जोडून त्यांना म्हणाला, सच्ची बात है साहब, मैंने अभी उसको देखा, मेरा गाला पकड़कर मेरे सीने पे बैठी थी. जाधवनं त्याला गप्प बसण्यास सांगून शिपायाला मेणबत्ती पेटवण्यास सांगितलं. पोलीस स्टेशनमधील लाईट 10 मिनिटांनी आली. जाधव आणि चव्हाण हैराण झाले होते. चव्हाण मेजर, जाधव म्हणाला, त्या बाईचा आत्मा अतृप्त राहिला बहुतेक. चल रे, तसं काही नसतं, चव्हाण म्हणाला, नुसते मनाचे खेळ आहेत, चल जा झोपायला. चव्हाण हवालदार वरून घाबरला नसल्याचं दाखवत होता, तरी पण तो घाबरला होता. असा प्रकार त्याने कधी बघितला नव्हता. चव्हाण सांगाड्याकडे हात धरत म्हणाला, जाधव, उद्या सकाळी ते लवकर पाठवून दे तपासणीला, नाहीतर रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात कोणी थांबणार नाही. चव्हाण आणि जाधव हवालदारांना सांगाडा पुन्हा व्यवस्थित बांधून ठेवला. दोघे दरवाजात येऊन उभे राहिले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. पोलीस अधीक्षक साहेबांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन वार्षिक तपासणी केली. काही क्षुल्लक गुन्हे सोडले तर बाकी पोलीस स्टेशनच्या कामाबद्दल साहेबांनी समाधान व्यक्त केलं. खास करून अतिशय महत्त्वाच्या अशा शेवंताच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीला अटक केल्याबद्दल मोटकर साहेब, चव्हाण आणि जाधव यांचं अभिनंदन करून प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केला. शेवंताच्या खुनाच्या तपासात आरोपी विरुद्ध भरपूर पुरावा तयार करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं. प्रत्यक्षात गुन्हा करताना पाहणारा साक्षीदार नव्हता, परंतु परिस्थितीजन्य पुरावा आणि आरोपीकडून हस्तगत केलेल्या शेवंताच्या वस्तू महत्त्वाचा पुरावा होता. महत्त्वाची बाब म्हणजे खुनाच्या गुन्ह्यातील सहभागी असलेला मुख्य आरोपीचा साथीदार राम खिलावन गुप्ता यानं स्वतः कोर्टात जज साहेबांना खरी हकीकत सांगून त्याला माफ करण्याची विनंती केली होती. त्यावरून जज साहेबांनी त्याला माफीचा साक्षीदार घोषित केलं. जिल्ह्याच्या सेशन कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि पहिला साक्षीदार म्हणून फिर्यादी काशीनाथ कठड्यात उभा राहिला. कोर्टामध्ये खटला ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. काशीनाथची साक्ष सुरू झाली आणि काशीनाथनं गुन्ह्याची हकीकत कोर्टासमोर कथन केली. दुसऱ्या दिवशी त्याची उलट तपासणी झाली. जिल्हा कोर्टात सलग 1 महिना केसची सुनावणी सुरू होती. सर्व साक्षीदारांच्या साक्षी सरकारी पक्षाच्या बाजूने झाल्या.
आरोपी नंबर 2 राम खिलावन गुप्ता यास माफीचा साक्षीदार घोषित केल्यानं त्याची साक्ष तब्बल 2 दिवस चालली होती. वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांची महत्त्वाची साक्ष झाली होती. त्यानंतर प्रवीण मोटकर साहेबांची साक्ष जोरदार झाली होती. शेवटी मुख्य आरोपीचा जबाब नोंदवून जज साहेबांनी दोन्ही पक्षकारांना आपलं म्हणणं सादर करण्याची तारीख दिली होती. जज साहेबांनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. जज साहेबांनी नंतर निकालपत्र वाचून दाखवलं. त्यात श्री मोटकर साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम व प्रयत्न करून मेहनतीने, कौशल्याने आरोपी विरुद्धचे पुरावे गोळा करून कोर्टात सादर केले आहेत. आरोपी नंबर 2 राम खिलावन गुप्ता याने माफीचा साक्षीदार होऊन अभियोग पक्षाला मदत केली म्हणून त्याला गुन्ह्यातून मुक्त करण्यात येत आहे. मुख्य आरोपी सुनील यादव याला जन्मठेपेची शिक्षा देत आहे. कोर्ट हॉलमधील मागच्या बाजूला पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी सुनील यादव दोन्ही हात जोडून रडत म्हणाला, साहब मुझे बचाव, एक बार माफ कर दो. कोर्ट हॉलमधून साहेब बाहेर आले आणि आरोपीला घेऊन पोलीस गाडी निघून गेली. ठाकूर शेठ, काशीनाथ, तानाजी आणि गावातील बरेच लोक निकाल ऐकण्यासाठी आले होते. ते मोटकर साहेबांची वाट बघत होते. मोटकर साहेब ठाकूर शेठ जवळ जात म्हणाले, शेठ, तुमच्यासारखी भली माणसं आहेत म्हणून काशीनाथच्या मागे भक्कम उभी होती आणि आहेत. त्यामुळे काशीनाथ सारखा एक साधा गरीब निराधार माणूस म्हणून जगतोय. ठाकूर शेठ दोन्ही हात जोडून नमस्कार करत म्हणाले, साहेब, तुमच्यामुळे काशीनाथला आणि आम्हाला न्याय मिळाला. त्या भैयाने मात्र आमच्या गावात राहून शेवंताचा घात केला साहेब. त्याच्या शब्दातून दुःख ओसांडत असल्याचं दिसत होतं. या घटनेला आता 35 वर्ष होऊन गेली आहेत. आरोपी सुनील यादव उर्फ भैया यानं जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठी लिहिली होती, मी शेवंताचा खून करून केलेल्या पापांचा मला अतिशय मनस्ताप झाला असून त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं लिहिलं होतं. ठाकूर शेठ आणि मालकीणबाई 2 माणसं नंतर जीवनाची इतिश्री करून देवाघरी गेली. मोगरा आणि गजरा यांची लग्न होऊन त्या सुखानं सासरी नांदत आहेत. अधूनमधून आपल्या बापाला भेटायला येतात. त्यांना आपल्यासोबत चळण्याचा आग्रह करतात. पण त्यांच्या बापाचं एकच वाक्य, मी शेठच्या वस्तीवर जन्मलो, तुमची आई शेवंताबरोबर सुखाचा संसार केला, आता इथंच रामराम घ्यायचा आहे. काशीनाथ आपल्या लाडक्या शेवंताच्या आठवणीत अजूनही रममाण होऊन एक एक दिवस काढतो आहे. आयुष्याच्या सायंकाळी त्याच्या शेवंताला भेटण्यासाठी तो आतुर होऊन आकाशाकडे डोळे लावून त्या विधात्याच्या निमंत्रणाची वाट पाहत आहे. धन्यवाद श्रोते हो.